मालवणच्या राजकारणात पुन्हा एकदा पैशांच्या वापराचा मुद्दा चर्चेत आला आहे। माजी आमदार वैभव नाईक यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये त्या काळातच पैशांच्या वाटपास सुरुवात झाल्याचा आरोप केला आहे। त्यांच्या मते निवडणुकीत एका मतासाठी 5 ते 10 हजार रुपयांचे वाटप सुरू असून या प्रकारात शिंदे गटही मागे नसल्याचा आरोप नाईकांनी केला। निवडणूक आयोगाने अशा प्रकरणांवर कारवाई न केल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली। मतदारांनीच योग्य भूमिका घेतली तर लोकशाही टिकेल आणि चांगले लोकप्रतिनिधी निवडून येतील। नाईकांनी निलेश राणेंवर पोलखोल केल्याचा दावा करत पूर्वीच्या 2 निवडणुकांतील त्यांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित केले। तसेच आज विरोधात गेल्यामुळे हाच मुद्दा का असा सवालही त्यांनी उपस्थित केला। प्रकरण कितपत खरे याचा निर्णय जनताच घेईल, मात्र निवडणूक काळात पैशांच्या वापराचा मुद्दा पुन्हा एकदा गाजत आहे। वैभव नाईक, माजी आमदार। भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते विजय केंद्रेकर हे कालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये नारायण राणेंचे मालवण शहराचे प्रचार प्रमुख होते आणि विधानसभा निवडणुकीमध्ये निलेश राणेंचे ते प्रचार प्रमुख होते आणि त्यामुळे विजय केंद्रेकर यांच्या मार्फतच कालच्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पैशाचा वापर सुरू झाला होता, वाटप सुरू झालं होतं आणि याच निलेश राणेंच्यासाठी त्यांनी सुद्धा वाटप केलं होतं आणि त्यामुळे त्यांना माहिती होतं की भारतीय जनता पार्टीचे पैसे कोणाकडे येणार आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे पैसे दरवेळेप्रमाणे आलेत, हे थोडे पैसे पकडलेत, परंतु निवडणुकीमध्ये आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 5-5, 10-10 हजार रुपये मतदानाला एका मताला पैसे वाटप होत आहे। यात शिंदे सेना सुद्धा कमी नाही आहे, ते त्याच्यापेक्षा जास्त करत आहेत आणि त्यामुळे ह्या प्रकाराबद्दल निवडणूक आयोग कुठलीही भूमिका यापुढच्या याआधी घेतली नाही, कारण त्यांनी लाखो लोकांना पैसे असे वाटलेले आहेत आणि आता पण ते घेणार नाहीत आणि त्यामुळे मतदारांनी हे घेतलं पाहिजे की हे पैसे वाटतात ते कशातनं वाटत आहेत आणि ह्या पैसे वाटल्यानंतर सुद्धा मतदारांनी योग्य भूमिका घेतली तरच ही लोकशाही टिकून राहील, चांगले कार्यकर्ते निवडून येतील, चांगला शहराचा विकास होईल आणि त्यामुळे ही निलेश राणेंनी पोलखोल केली ही आपलीच, खरं तर आपल्या 2 निवडणुकीमध्ये ह्या विजय केंद्रेकरांनी काय केलं आणि आता ते तुमच्या विरोधात गेलेत म्हणून काय करतायत याकडे तुम्ही लक्ष द्या, अशीच माझी विनंती आहे।